त्यातील एक मोठी बातमी आहे। कोल्हापुरातील पेठ वडगाव येथील BY कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन आला। बॉम्ब शोधक पथक कॉलेजमध्ये दाखल झालं। कॉलेजमध्ये बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली आणि पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा आता शोध सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पेठ वडगाव येथील BY कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन आला। बॉम्ब शोधक पथक कॉलेजमध्ये पोहोचलं। कॉलेजमध्ये बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी देखील करण्यात आली आणि पोलिसांकडून आता अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे। कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याची बातमी पसरल्यानंतर पेठ वडगाव आणि परिसरामध्ये खळबळ माजली आणि त्वरित तिथे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक पोहोचलं। कोल्हापुरातल्या पेठ वडगाव येथील BY कॉलेजमधला हा सगळा प्रकार। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आहेत आपल्यासोबत। ज्ञानेश्वर, नक्की काय होतं? श्वेता, कोल्हापुरातल्या पेठ वडगाव या ठिकाणची BY कॉलेज आहे। या कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा एक फोन निनावी आला आणि त्यानंतर प्रशासन अलर्ट झालं। तात्काळ कॉलेज आहे तो पूर्णपणे खाली करण्यात आलं, विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं। मात्र एकूणच या कॉलेजची तपासणी केल्यानंतर, बॉम्ब शोधक पथक असू दे किंवा पोलिसांनी तपासणी केल्यानंतर हा सगळा प्रकार आहे तो निनावी फोनचा असल्याचा आणि अफवा असल्याचा इथे समोर आलेला आहे। मात्र आता हा फोन नेमका कोणी केला याचा शोध पोलीस घेताना पाहायला मिळत आहेत आणि नेमकं याचं कारण काय, ह्या व्यक्तीचा शोध घेतल्यानंतर त्याचं कारण समोर येणार आहे। मात्र एकूणच बॉम्बच्या अफवेनं प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। या ठिकाणी मोठ्याबळ उडाली होती, भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आता ही अफवा आहे हे समजल्यावर सगळ्यांनीच आता सुटकेचा निश्वास टाकलेला आहे। साधारण किती वाजताचा हा प्रकार आणि कॉलेज सुरू होतं का त्यावेळी? आज सकाळी कॉलेज सुरू असतानाच हा सगळा प्रकार आहे तो घडून आला। कॉलेजला एक निनावी फोन आला आणि या फोनद्वारे कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचं आहे त्या व्यक्तीनं सांगितलं आणि त्यानंतर प्रशासनानं त्या संदर्भात पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांच्या पथकाने, बॉम्ब शोधक पथकाने या ठिकाणी सगळ्या शोध घेतला। कॉलेजचं संपूर्णपणे सर्च केलं, विद्यार्थ्यांना सगळ्यांना बाहेर काढलं आणि सुरक्षित स्थळी त्यांना हलवलं। एकूणच त्यानंतर हा सगळा प्रकार आहे तो अफवा असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास. मात्र हे जो निनावी फोनद्वारे अफवा पसरणारी व्यक्ती कोण आहे त्याचा आता शोध घेण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर असल्याचं पाहायला मिळतंय। बिलकुल ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।